तहसील कार्यालय आणि तहसील कार्यालयामधले प्रश्न बघाव तेवढे आकर्षक आणि नवनवीन. आपण या ठिकाणी बघत आहे पुरुष प्रसाधन गृह, पुरुष कर्मचारी करिता प्रसाधन गृह. आता हे आपण बाथरूम म्हणू शकतो किंवा शौचालय म्हणू शकतो. आता इथे लिहिल्याप्रमाणे हे फक्त इथलच्या कर्मचाऱ्यांसाठीच राखीव आहे. आणि महत्वाचं म्हणजे जरी राखीव असलं तरी हे दरवाजा आतमध्ये जायचा आणि या ठिकाणचं कुलूप बघा, म्हणजे चक्क कुलूप लावून ठेवलं, तेही बाथरूमला शौचालयाला. आता हा प्रकार खुद्द जिल्हाधिकारी साहेब यांच्याही कार्यालयामध्ये नसेल बरं. महत्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांच्याही कार्यालयामध्ये जे शौचालय आहे, बाथरूम आहे, तेही सर्वसामान्यांकरिता सर्वांकरिता उघडे आहे. मग तहसील कार्यालय पुसद त्यांच्याही एक पाऊल समोर त्यांचा नियम अवलंबून अशा प्रकारचं जे प्रसाधन गृह आहे त्याला चक्क कुलूप लावून ठेवलेलं आहे. मग माझा प्रश्न आहे इथलच्या उपस्थित अधिकाऱ्यांना, जे सर्वसामान्य व्यक्ती आहे, जे स्वतःचं काम घेऊन बाहेर गावून असो किंवा इथलचे प्रॉपर असो, ते इथे येतात, त्यांना जर तातडीचे प्रसाधन गृहाला जावयाचे असल्यास त्यांनी जाव कुठे? आता महत्वाचा प्रश्न म्हणजे हे फक्त पुरुष प्रसाधन गृह आणि बाजूनं महिला प्रसाधन गृह आहे. महिला प्रसाधन गृहाची पण तीच अवस्था आहे बरं. त्याचेही शूटिंग आपण दाखवू. जर कोणत्या लेडीजला जर प्रसाधन गृहामध्ये जायचं असेल मग त्यांनी बाहेर जायचं का बरं? महत्वाचं म्हणजे आजूबाजूच्या 500 मीटरच्या एरियामध्ये कोणत्याही प्रकारची बाथरूम नाही आहे. आणि त्याचमुळे होते काय, ज्याही कोणाला तातडीने बाथरूम वगैरे येते मग तो भेटेल तेथे आसरा त्या ठिकाणी खाली होण्याचा प्रयत्न करतो. परंतु आहे ना सुविधा या ठिकाणी. शासन हे जनतेसाठी असते आणि जनता ही कररूपी पैसा देते आणि त्यामधूनच प्रशासन हे चालते. त्याच जनतेसाठी जे प्रसाधन गृह मोकळं पाहिजे, उघडं पाहिजे, आज त्याला चक्क कुलूप लावून ठेवलेलं आहे. एवढी भयानक बाब हे आपल्या पुसद शहरामधील तहसील कार्यालय या ठिकाणी सुरू आहे. मी पुनश्च नुकतंच पुसदमध्ये आलेल्या तहसीलदार वाणी मॅडम यांना विनंती करतो की सर्वसामान्यांसाठीही हे प्रसाधन गृह उघडे करा. त्यांचाही हक्क आहे. जर तातडीने त्यांनाही बाथरूम आली तर त्यांनाही सुख सुविधा मिळायला पाहिजे. ज्याप्रमाणे सुरुवातीलाच म्हटलं, जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयामध्ये सुद्धा जे बाथरूम आहे, शौचालय आहे, ते सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी उघडे आहे. मग पुसद तहसील कार्यालय यामध्ये असा प्रकार का? जनता तुम्ही हुशार आहात, सुज्ञ आहात, तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर द्या. नेमकं कुलूप लावण्याचं काय कारण असेल? आणि अशाच नवनवीन व्हिडिओ करता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.